विजय दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरात डिफेन्स करिअर अकॅडमी सैनिकी स्कूलचा भव्य विजयी मार्च निघाला। भारतीय संरक्षण मंत्रालय आणि सैनिक स्कूल सोसायटी मान्यताप्राप्त डिफेन्स करिअर अकॅडमी सैनिक स्कूलनं म्हणजेच डीसीएनं छत्रपती संभाजीनगरमध्ये विजय दिनानिमित्त भव्य विजय मार्चचं आयोजन केलं। नूतन कॉलनी या ठिकाणी खरं तर क्रांती चौकापर्यंत हा विजय मार्च काढण्यात आला। या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून एनसीसी ग्रुप कमांडर तथा ब्रिगेडियर अनु बरबरे आणि पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित मान्यवर, प्रशासकीय अधिकारी आणि सैन्यातील वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती। या मार्चमध्ये विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करत देशभक्तीचं दर्शन घडवले। विजय दिनानिमित्त काढलेल्या भव्य विजय मार्चनं संपूर्ण परिसर देशभक्तिमय झाला होता। देश की सेवा की राह में चल पड़े हैं और बहुत मेहनत करके अपनी भारत माँ की सेवा करें। सर, आज प्रथमच छत्रपती संभाजीनगरमध्ये 16 डिसेंबर म्हणजे 16 डिसेंबर हा 1971च्या लढाईमध्ये आपल्या भारतीय सैनिकांनी, ऑफिसरनी जे युद्ध जिंकलं होतं त्याचं स्मरण पुन्हा व्हावं यासाठी हा विजय मार्च काढण्यात आला। आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून ब्रिगेडियर अनु बरबरे साहेब आले, त्याचप्रमाणे डेप्युटी कमिशनर नवले साहेब आले और यांनी विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन केलं आणि 71च्या युद्धामध्ये ज्याप्रमाणे सैनिकांनी पूर्ण समर्पणाने देशसेवेसाठी आपला जीव दिला आणि हे देत असताना कुठे मागे पुढे बघितलं नाही, अशा शहीद जवानांना त्यांना श्रद्धांजली द्यावी, त्यांचं स्मरण व्हावं यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला होता। विजय दिवस साजरा करण्यामागे, शहरामध्ये साजरा करण्यामागे डिफेन्स करिअर अकॅडमीचा उद्देश सर्वांना हा मेसेज पोहोचणं गरजेचं आहे। 15 ऑगस्ट 26 जानेवारी अशा प्रसंगी आपण खूप काही वेगवेगळे कार्यक्रम करून देशभक्तीची भावना सर्वांमध्ये पोहोचावी असे कार्यक्रम करतो। परंतु कारगिल विजय दिवस असू द्या की हा 16 डिसेंबरचा विजय दिवस असू द्या, या दिवशी विशेष असं काही केले जात नाही आणि कुठेतरी ते व्हावं ही एक पहल करण्यासाठी हा उपक्रम होता। आमच्या अकॅडमीमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत ते सर्व डिफेन्सचे ॲस्पिरंट आहेत।